विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता चाचा नेहरू बाल महोत्सव हा एक चांगला पर्याय आहे. यामधूनच चांगले विद्यार्थी, गुणी विद्यार्थी तयार होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबईचे सदस्य ॲडव्होकेट संजय सिंगर यांनी केले. चाचा नेहरू विभागीय बाल महोत्सव बक्षीस समारंभ व समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ धनतोडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास दुर्गे, जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट संजय सेंगर यांच्या विभागीय आयुक्त सुनील मरसाळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व मान्यवर सुद्धा यांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरणाला सुरुवात झाली. जोग सभागृह विद्यार्थ्यांच्या उत्साहाने खुलून गेले होते. व्यासपीठावर अकोला जिल्हा महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष तसेच अमरावती जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष किरण शामराव यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याच वेळी बाल कल्याण समिती सदस्या सारिका तेलखडे, सुचिता बर्वे, दीपाली महाजन यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. बालगृह अधीक्षक व संस्थाचालक यांचा सुद्धा विभागीय आयुक्तालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली चोरे व ॲडव्होकेट संध्या वानखडे यांनी संयुक्तरित्या तर प्रास्ताविक मरसाळे यांनी केले. आभार प्रदर्शन भाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता DCPU युनिटचे सर्व व चाइल्डलाईनचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत.